मित्रांनो, काल आपण अनामवीरा ही कविता बघितलेली आहे। त्यामध्ये सैनिकांचं जीवन, सैनिक कसे असतात या गोष्टींचा विचार केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पुढचा पाठ पाहायचा आहे आणि त्या पाठाचं नाव आहे सलाम नमस्ते। आता सलाम या शब्दाचा अर्थ आहे नमस्कार। सलाम या शब्दाचा अर्थ काय आहे? नमस्कार। नमस्कार, वंदन, आपण काही म्हणू शकतो। नमस्कार, नमस्ते। हा पाठ, या पाठाचा क्रमांक जो आहे तो आहे 12 आणि पाठाच्या क्रमांकाचा पान नंबर जे आहे ते आहे 55। सगळ्यांनी पुस्तक उघडायचं आहे आणि त्या पुस्तकामध्ये बघायचं आहे। पाठ सुरू करणार आहे आणि सर्वांनी पुस्तक उघडायचं आहे। पाठ क्रमांक आहे 12। पाठाचं नाव काय आहे? सलाम नमस्ते। आपण अनेक महान व्यक्तींना नमस्कार करत असतो। हे नमस्कार करणे म्हणजे आशीर्वाद घेणे। मोठ्यांचा जर आपल्याला आशीर्वाद हवा असेल तर आपण त्याला नमस्कार करतो आणि हा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो। म्हणून या पाठामध्ये सलाम नमस्ते असं सांगितलेलं आहे। आता या पाठाच्या ज्या लेखिका आहेत त्या म्हणजे सुधा मूर्ती। इन्फोसिस कंपनीमध्ये काम करणाऱ्या अशा या सुधा मूर्ती। जर सुधा मूर्तींची ओळख तुम्हाला आणखीन हवी असेल तर बेंगलोरला त्यांची फार मोठं ऑफिस आहे, फार मोठा एरिया आहे। तो मी एरिया स्वतः बघितलेले आहे। अशा मोठ्या इन्फोसिस कंपनीमध्ये काम करणाऱ्या या सुधा मूर्ती अतिशय गरीब घराण्यातल्या, पुस्तकांची आवड असणाऱ्या, अनेक पुस्तकांचे भांडार त्यांच्या समोर खुले असणाऱ्या अशा या सुधा मूर्ती, पुस्तकावर प्रेम करणाऱ्या, जीवनात पुस्तकाला महत्त्व देणाऱ्या अशा या सुधा मूर्तींनी हा पाठ लिहिलेला आहे। त्यांचा जो कालावधी आहे तो 1950 आहे। त्यांचा कालावधी किती आहे? 1950। प्रसिद्ध अशा लेखिका आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लेखिका, लेखक, कवी आणि कवयित्री यामधला फरक लक्षात आला पाहिजे। लेखिका म्हणजे लिहिणारी, लेखक म्हणजे लिहिणारा, कवी म्हणजे लिहिणारा आणि कवयित्री म्हणजे लिहिणारी। अशा या सुप्रसिद्ध लेखिका आहेत। वाईज अँड अदरवाईज, वाईज अँड अदरवाईज, सामान्यातले असामान्य, अस्तित्व, अजीच्या पोतडीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिरविताना, बकुळा, गोष्टी माणसांच्या इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत। प्रस्तुत पाठ पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतलेला आहे। बघा, हे लक्षात ठेवा। हा प्रस्तुत म्हणजे पुढचा पाठ, प्रस्तुत म्हणजे पुढचा पाठ। हा जो पुढचा पाठ आहे तो पाठ पुण्यभूमी भारत हे गाजलेलं त्यांचा कथासंग्रह आहे आणि अशा या गाजलेल्या कथासंग्रहातून हा पाठ घेतलेला आहे। सुधा मूर्ती यांचा मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा, हे मूळ इंग्रजी कथासंग्रह आहे पण त्याचा मराठी अनुवाद लीना सोनवणे यांनी केलेला आहे। मराठी मध्ये अनुवाद लीना यांनी केलेला आहे। असं आपण सुधा मूर्तीची ओळख करून घेऊ शकतो। आता बघा, या पाठाचा जो सारांश आहे तो सारांश मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। अत्यंत गरीब असणारा शेख हा प्रामाणिक, कष्टाळू, समंजस आणि माणुसकी असणारा माणूस सुधा मूर्तीच्या तिथे नोकरी करत असतो आणि नोकरी करत असताना, हसत खेळत असताना, असं जीवन जगत असताना सुधा मूर्तीच्या तिथे तो राहत असतो। आणि असंच एकदा तो ऑफिसमध्ये येतो आणि आल्यानंतर तो काय करतो, तिथे सर्वजण मिठाई खात असतात, त्यावेळी सुधा मूर्ती त्याला मिठाई देत असते। त्यावेळी तो म्हणतो, नाही, मी ही मिठाई खाणार नाही, मला ती बांधून द्या, मी घरी नेतो। मग त्यावेळी सुधा मूर्ती त्याला विचारतात, का रे बाबा, तुला डायबिटीस वगैरे आहे की काय? म्हणजे हा एक रोग आहे। तर तो नाही म्हणतो, माझ्या घरामध्ये माझी बहीण आहे, तिची मुलं आहेत, माझी त्या सगळ्यांना दिलं पाहिजे।
अशा पद्धतीनं त्याची बहीण जुबेदा, विधवा म्हणजे पती नसलेली अशी जुबेदा त्याच्याजवळ राहायला असते. आणि अचानकपणे एक वाईट गोष्ट घडते, ते म्हणजे जुबेदाला कॅन्सर झालेला असतो. आणि मग ज्यावेळी जुबेदाला कॅन्सर झालेला आहे असं समजतं, त्यावेळी तो त्या कॅन्सरच्या उपचारासाठी किंवा ऑपरेशनसाठी जादा पैसे हवे असतात, ते सुधामूर्तीकडून तो विनंती करून मागतो. त्यावेळी सुधामूर्तीला त्याची सर्व परिस्थिती माहीत होते. ती त्याला पैसे देते. त्यानंतर तिचं ऑपरेशन होतं, पण ते ऑपरेशन सक्सेस होत नाही. जुबेदा त्यात मरते. जेवढं ऑपरेशनसाठी खर्च झालेला पैसा आहे तेवढं तो ठेवून घेतो आणि बाकीचं ज्यावेळी तो सुधामूर्तीला द्यायला जातो त्यावेळी त्याचा प्रामाणिकपणा तिला दिसून येतो. अशी माणसं समाजामध्ये खूप कमी आहेत. स्वतःच्या पर्समध्ये हिऱ्याच्या कोंड्या किंवा कानातलं हिऱ्याचं ठेवून घेऊन स्वतःच्या मुलांना शिक्षणासाठी पैसे मागणाऱ्या फाउंडेशनमधून असे अनेक स्त्री आहेत. पण शेख मोहम्मद सारखे एखादा माणूस प्रामाणिक या जीवनामध्ये असतो. किती कष्टाळू आहे बघा, किती प्रामाणिक आहे बघा, किती समंजस आहे बघा, किती माणुसकी त्याच्यामध्ये आहे बघा. या सगळ्या गुणांचं वर्णन शेख मोहम्मदचं या पाठामध्ये केलेलं आहे. बघा, तुम्हाला या पाठाचा सारांश माहीत झाला का हे लक्षात घ्या. या पाठामध्ये आलेले जे मूल्य आहे ते म्हणजे कष्टाळू वृत्ती. पहिलं जे मूल्य आहे म्हणजे कष्टाळू वृत्ती. माणसाच्या जवळ कष्ट करण्याची वृत्ती पाहिजे. कष्ट म्हणजे काम करण्याची, काम केल्याशिवाय दाम मिळत नाही. काम करणं खरोखर महत्त्वाचं आहे. मेहनत होते, काम होतं. त्यामुळं कामातून आलेला पैसा हा नेहमी आपल्याजवळ स्थिर राहतो. म्हणून कष्टाळू वृत्ती ही आपल्याजवळ असायला पाहिजे. त्यानंतर दुसरं जे मूल्य या ठिकाणी सांगितलेलं आहे ते म्हणजे प्रामाणिकपणा. तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असायला पाहिजे. बघा, प्रामाणिकपणा कशासाठी असायला पाहिजे? समजा तुम्हाला एखाद्या माणसानं तुमच्यावरती विश्वास टाकला आणि तुमच्यावरती ते काम सोपवलं, तर ते प्रामाणिकपणे, आता बाकी 20 रुपयाचं काय झालं हा धडा माहिती आहे तुम्हाला. त्यामध्ये त्याला पैसे पाणी आणायला 100 रुपये दिलेले होते, पण बोट नसल्यामुळे तो 100 रुपये घेऊन जातो. त्यानंतर तो पाण्याची बॉटलने 100 रुपये परत देतो. हा त्या मुलग्याचा प्रामाणिकपणा तिथं दिसून आलेला आहे. असा प्रामाणिकपणा तुम्हाला माहीत आहे. हे पाठ तुम्ही गेल्या वर्षी बघितलेलं आहे. बाकी 20 रुपयाचं काय झालं हे बघितलेलं आहे पाठ. या पाठामध्ये त्या मुलग्याचे गुण प्रामाणिकपणा तुमच्या लक्षात आलेला आहे. असा प्रामाणिकपणा तुमच्या मनामध्ये पाहिजे. जर प्रामाणिक माणूस या जगामध्ये कुठेही कमी पडत नाही. तुम्हाला प्रामाणिक होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, खूप यातना सहन कराव्या लागतात, पण नेहमी प्रामाणिकपणाचाच विजय होत असो. त्यानंतरचं जे मूल्य सांगितलेलं आहे ते म्हणजे समंजसपणा. तुमच्याजवळ समंजसपणा असायला पाहिजे. समजून घेण्याची वृत्ती असायला पाहिजे. उगीच कुठल्याही गोष्टीला विनाकारण तंडत बसायचं नाही. समजावून घेण्याची. पुढची व्यक्ती जर आपल्याला रागवत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही समाधानानं त्याचा विचार ऐकून घ्या. समंजसपणा करा, म्हणजे ते वाढत नाही. आणि शेवटचं जे मूल्य आहे ते म्हणजे माणुसकी. माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे वागणे म्हणजे माणुसकी. बघा, माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे म्हणजे माणुसकी. तुम्ही प्रत्येकाशी माणुसकीच्या रीतीनं वागा, म्हणजे तुम्हाला फळ मिळेल. अशा या 4 मूल्यांची जोपासना या पाठामध्ये शेख मोहम्मदनं केलेली आहे. आणि अतिशय सुंदर असा पाठ सुधामूर्तीने तुम्हाला अभ्यासासाठी दिलेला आहे. अतिशय सुंदर असा पाठ तुम्ही शांतपणे ऐकायचा आहे. मी जे जे सांगते शब्द ते तुम्ही लिहून घ्या किंवा मनात साठवा. एखादा प्रश्न येत नसेल तर मला मोबाईलवरनं नंतर विचारा, पण शांतपणे हा पाठ लक्षपूर्वक ऐका. सगळ्यांनी पुस्तकं उघडा. धडा क्रमांक आहे 12. धड्याचं नाव आहे सलाम नमस्ते आणि पाठ नंबर आहे 55. बघा, तिथं गुलाबी याच्यामध्ये दाखवले ते शब्द बघा. आता अत्यंत गरीब परिस्थितीत असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती,
दुसऱ्यांच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख महम्मद व त्यांच्या मृत्यूदारात उभा असलेली बहीण जुबेदा यांच्या ठायी दिसून येते. ठायी म्हणजे ठिकाणी. ठायी म्हणजे ठिकाणी. ठायी म्हणजे काय? ठिकाणी. त्यांच्या ठिकाणी दिसून येते. बघा कुठले कुठले गुण त्या दोघांच्या मनामध्ये दिसून येतात? प्रामाणिकपणा, माणुसकी, कष्टाळू वृत्ती हे गुण त्यांच्या ठिकाणी दिसून आलेले आहेत. जुबेदा ही शेख महम्मदची बहीण आहे, एवढं लक्षात घ्या. जुबेदा ही कोण आहे? शेख महम्मदची बहीण आहे. प्रस्तुत पाठात लेखिकेने यांचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केलेले आहे. लेखिकेने हा पाठ लिहिला आहे. या दोघांच्या संबंधाचे, भावा बहिणीचे संबंध अगदी हृदयस्पर्श. हृदयस्पर्श या शब्दाचा अर्थ आहे हृदयाला भिडणे, काळजाला जाऊन चिकटणे, कुठेतरी टोचणे. हे हृदयस्पर्श वर्णन या पाठामध्ये आलेलं आहे. बघा आता माहिती मिळवूया इकडे जा. तुमच्या परिसरातील गरजू, अनाथ, अपंग, तर तुमचा परिसर आहे त्या परिसरामध्ये काही मुलं गरजू असणार आहेत, म्हणजे गरीब असणार आहेत. काही अनाथ म्हणजे ज्यांना आई वडील वगैरे कुणीच नाही असे अनाथ मुलं असणार आहेत. आणि अपंग ज्यांना हात पाय नाही आहेत अशी अपंग मुलं असणार आहेत. या व्यक्तींच्यासाठी तुम्ही काम काय करणार आहे? व्यक्ती व संस्था याविषयी माहिती मिळवायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काय काय करणार आहे त्याची टिपणं तुम्ही काढून ठेवा. त्यानंतर मी शाळा सुरू झाल्यानंतर ती टिपणं बघते. आता आपण पाठाला सुरुवात करायची आहे. पाठाला सुरुवात करत असताना प्रत्येकाने त्या शब्दावर, त्या ओळीवर बोट ठेवायचं आहे आणि अवघड असणारे शब्द लिहून घ्यायचे, ऐकून घ्यायचे आहेत. शेख महम्मदचं एक छोटंसं दुकान होतं. फार काही मोठं दुकान नव्हतं, एक छोटंसं दुकान शेख महम्मदचं होतं. तो वह्यांची किरकोळीने विक्री करायचा. किरकोळीने म्हणजे क्षुल्लक, किरकोळ विक्री. एक छोटंसं दुकान होतं. त्या दुकानामध्ये फक्त काहीच वया तो ठेवत होता आणि काहीच वया तो विक्रीसाठी, क्षुल्लक वया विक्रीसाठी म्हणजे विकणे. विक्री म्हणजे काय? विकणे. विक्री, विकणे. विक्रीसाठी ठेवत होता. बघा दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येने वया विकत घेत असे. सुधा मूर्ती काय करायच्या? त्याच्या दुकानात जायच्या, त्याला भेटायच्या आणि जून महिन्यामध्ये त्याच्याकडून मोठ्या संख्येनं त्याच्याकडून वया विकत घ्यायच्या. आम्ही त्या झोपडपट्टीतल्या शाळकरी मुलांमध्ये वाटपत असो. मग काय करायच्या? त्या वया घ्यायच्या आणि तिथंच झोपडपट्टी होती, त्या झोपडपट्टीमध्ये जायच्या आणि त्या झोपडपट्टीमध्ये असणाऱ्या मुलांना, गरीब मुलांना त्या वया वाटप करायच्या म्हणजे द्यायच्या. वाटप करणे म्हणजे देणे. त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं. बघा शेख महम्मदचं वह्यांचं दुकान जे होतं ते त्याच्या ऑफिस जवळच होतं, अगदी जवळ ऑफिसच्या होतं. दुकानाची जागा भाड्याची होती. भाड्याची म्हणजे दर महिन्याला आपण तिथं राहतोय म्हणजे ते पैसे द्यावे लागतात, त्याला भाड्याची जागा असं म्हणतात. स्वतःची जागा आणि भाड्याची जागा याच्यामध्ये तुम्हाला फरक समजायला पाहिजे. स्वतःची म्हणजे स्वतः असणारं घर आणि भाड्याची म्हणजे महिन्याला त्याचे पैसे द्यावे लागतात, त्याला भाड्याची जागा असं म्हणतात. ती भाड्याची जागा दुकानासाठी त्याने घेतलेली होती. शेख महम्मद फार संकोची स्वभावाचा होता. संकोची म्हणजे लाजाळू. संकोची म्हणजे काय? लाजाळू. लिहून घ्या. संकोची, लाजाळू स्वभावाचा होता. खूप अत्यंत लाजाळू स्वभावाचा असा हा शेख महम्मद होता. तो वह्या आणून आमच्याकडे पोचवायचा. तो काय करायचा? जूनमध्ये आम्ही ऑर्डर दिल्यानंतर, मागणी केल्यानंतर, ऑर्डर म्हणजे मागणी केल्यानंतर जूनला तो आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये वया पोच करायचा. आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला कसं कळवायचं? त्याला पैसे द्यायला पाहिजे. त्याच्या वया घेतलेल्या आहेत म्हणजे त्याला पैसे द्यायला पाहिजे.
मग ज्यावेळी आमचा चेक तयार होईल त्यावेळी आम्ही त्याला फोन करत होतो आणि फोन केल्यानंतर मग तो वया घेऊन यायचा, चेक घ्यायचा आणि जायचा. मग तो येऊन चेक घेऊन जायचा. अशा पद्धतीनं त्याचं दिनक्रम चाललेलं होतं. इथंपर्यंत समजलं मुलांनो? पुढे बघा. एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता. एकदा काय झालं बघा, असे दिवस चाललेले होते. जूनच्या महिन्यामध्ये सुद्धा मूर्ती त्याच्याकडे जात होत्या, वयाची ऑर्डर देत होत्या, वया तो खरेदी करत होता आणि तो वया खरेदी करून वया पोहोचवण्याचं काम करत होता. त्यांचा चेक झाले की तो त्याने फोन करत होते, तो चेक घेऊन जात होता. असे दिवस निघाले होते आणि अशातच एक दिवस काय झालेले बा, एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता. असाच तो काय झालेला आहे, ऑफिसात आलेला आहे. त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. मिठाई म्हणजे गोड पदार्थ. मिठाई या शब्दाचा अर्थ काय आहे? तुम्ही खाताय की नाही मिठाई? मिठाई म्हणजे गोड पदार्थ. असाच तो गोड पदार्थ खात बसलेले होते. मी शेठच्या हातावर मिठाई ठेवली. मी शेठच्या हातावर काय केलेली आहे? मिठाई ठेवलेली आहे. पण त्यानं ती खाल्ली नाही. त्यानं काय केलेली आहे? ती खाल्लेली नाही. का रे शेठ, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? मधुमेह हा एक रोग आहे, म्हणजे त्यालाच इंग्लिशमध्ये डायबिटीस म्हणतात. हा साखरेपासून तयार झालेला रोग आहे. सगळ्यांच्या शरीरामध्ये साखर असतेच, पण काहींच्या शरीरामध्ये थोडी जास्त असते, थोडी कमी असते. काहींच्यामध्ये अगदी लेवलला असते. पण ज्यांच्यामध्ये जास्त असते त्यांना डायबिटीस झालेला आहे असं म्हणतात. त्यामुळं सुधामूर्ती तो मिठाई खाल्ल्या नसल्यामुळं त्याला विचारला, का रे बाबा, तुला मधुमेह झालेला आहे का? नाही मॅडम. खाऊ घरी न्यावं म्हटलं, घरात लहान मुलं आहेत. तो काय म्हणतो बघा, नाही नाही मॅडम, काय झालेलं आहे, मी हा खाऊ घरी नेणार आहे. माझ्या घरामध्ये लहान मुलं आहेत, माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. मी काय कधीही खाऊ शकेन, पण माझ्या घरातली लहान मुलं आहेत, ती माझी वाट बघतात आणि त्यांच्यासाठी मी हा खाऊ घेऊन जातो. तुला किती मुलं आहेत? सुधामूर्तीने तिला प्रश्न केलेला आहे. बाबा तुला किती मुलं आहेत? मी विचारलं. मी म्हणजे या ठिकाणी कोण घ्यायचं आहे? लेखिका. लेखिका म्हणजे कोण आहे? सुधामूर्ती. सुधामूर्तीने विचारलेलं आहे, तुला किती मुलं आहेत? ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही कोणास ठाऊक. बघा, तिच्या मनामध्ये प्रश्न चुकचुकलाच. पाल चुकचुकली. पाल चुकचुकणे म्हणजे मनात अनेक विचार येणे. एवढीशी ती मिठाई, घरामध्ये मुलं किती आहेत माहीत नाही. त्यामुळं असा प्रश्न पडला की एवढीशी मिठाई तो घरी घेऊन जाणार, मग त्याच्या घरातल्या त्या मुलांना ती मिठाई पुरेल की नाही? काय पुरेल असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मॅडम, मला एक मुलगी आहे, शिवाय माझी भाची पण माझ्याकडेच असते. बघा, शेख मोहम्मदनं सुधामूर्तीला उत्तर दिलेलं आहे, मॅडम मला फक्त एक मुलगी आहे, पण माझी भाची माझ्याजवळच राहते. का बरं? तुझी भाची तुझ्याकडे का असते? सुधामूर्तीला जाणून घेण्याची इच्छा असते. ती समाजसेवी आहे, समाजभावी सेविका आहे. तिला जाणून घेण्याची खूप इच्छा असते. त्यामुळे ती विचारली, का बरं ती भाची तुझ्याकडे का असते? माझी बहीण जुबेदा विधवा. विधवा या शब्दाचा अर्थ आहे पती, जिचा पती नाही तो. ती विधवा, तो नाही ती, जिला पती नाही ती विधवा आहे. बघा, आणि ती आमच्याकडेच राहते. तिचा पती मेलेला आहे, पती घरात नाही, पती मेलेला आहे आणि ती जी आहे ती आमच्याकडेच राहायची. मला ते ऐकून शेखबद्दल वाईट वाटलं. मला खूप वाईट वाटलं. शेखची कहाणी ऐकून माझ्या मनाला खूप वाईट वाटलं, दुःख वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता. कसं बसं एक छोटंसं दुकान होतं आणि दुकानावर त्यांची उपजीविका चालू झालेली होती. कसं बसं छोटंसं दुकान होतं. तो काही खूप कमवत नव्हता. कमवणे म्हणजे कष्ट करणे. कमवत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी अशी मला वाटली. बघा, समजा एखाद्याने आपली माहिती सांगायला सुरुवात केली
आणि त्याच्या माहितीमध्ये काहीतरी तथ्य असेल, दुःख असेल, ते तर जाणून घेण्याची खूप इच्छा आपल्याला होते. आपल्याला असं वाटते की त्याचे पुढचे प्रश्न विचारावेत, पुढचे प्रश्न विचारावेत, ते सगळी माहिती घ्यावी, त्याची सगळी माहिती काढून घ्यावी, असं हुरहुर आपल्या मनाला लागते. तशी हुरहुर कुणाला लागलेली आहे? सुधा मूर्तीला, लेखिकेला लागलेले आहे. बाबा यांच्या घरामध्ये काय असेल? त्याचं एक छोटंसं दुकान आहे, त्या दुकानाशिवाय काही नाही आहे. एवढी भाजी त्याच्या घरामध्ये आहे, बहीण आहे, मुलगी आहे. एवढं सगळं असताना हा कमवत कसा असेल, म्हणजे घर कसं चालवत असेल? या सगळ्या गोष्टी, अनेक शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्या आणि त्यांच्या कुटुंबाविषयी म्हणजे त्यांच्या घरातल्या लोकांविषयी आणखी माहिती काढावी अशी तिला वाटली. आपल्याला पण असंच होतंय बघा, कुणीतरी आपली माहिती सांगायला लागली तर आणखीन जास्त माहिती त्यांनी सांगावं, आपली माहिती आपल्याला सांगावं असं वाटतंय आणि आपण काढत 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 त्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत येतो. जुबेदा काय करते? जुबेदा ही कोण आहे? शेख महम्मदची बहीण आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ती विधवा आहे. ती काय करते? ती उत्तम शिवणकाम करते. बघा, शेख महम्मदनं उत्तर काय दिलेलं आहे? शिवणकाम. शिवणकाम म्हणजे माहित आहे? शिवणकाम म्हणजे कपडे शिवणे. ह्या कपड्या शिवण्याचं काम ती करत असे. ती आणि माझी बायको अशा दोघी जणी मिळून घरी शिवणाचे काम व्यवसाय करतात. ती आणि माझी बायको त्या दोघी काय करतात? शिवणकामाचं काम घरी बसून करतात. अल्लाची मेहरबानी आहे, देवाची. अल्ला म्हणजे देव. हा देव सगळ्यांचा एकच आहे बघा. अल्ला आर्यन का असेल ते सगळ्यांचा देव एकच आहे. या देवाची मेहरबानी आहे आमच्यावर. या देवाची कृपा आहे. मेहरबान म्हणजे कृपाच नाही. या देवाची कृपा आहे आमच्यावर. आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे. आम्ही समाधानी आहोत. किती छान बघा. आम्ही समाधानी आहोत, आम्ही शांत आहोत, आम्ही छान आहोत. एक छोटंसं घर आमचं स्वतःचं आहे. स्वतःचं भाड्याचं घर आहे. स्वतःचं नाही, भाड्याचं घर आहे. छोटंसं भाड्याचं घर आहे. तिथं सुद्धा त्याला भाडंच द्यावं लागतं. आम्ही एवढ्या घरामध्ये सगळेजण समाधानी आहोत. म्हणजे शेख महम्मदच्या घरी कोण कोण आहेत? शेख महम्मदची बायको, बहीण, बहिणीची मुलगी आणि शेख महम्मदची मुलगी. किती झाले? चौघे जण त्या छोट्याशा घरामध्ये समाधानी आहेत. मुलांनो, घर मोठं असलं की आपण समाधानी असतो असं नाही. आपल्या राहण्यावर असतं, आपल्याला मानण्यावर असतं. आपलं समाधान कशामध्ये आहे हे आपण ठरवायचं असतं. आपल्याला जेवढं मिळालेलं आहे त्याच्यामध्येच आपण समाधान मानायचं असतं. त्याच्यापेक्षा जास्त आपण इच्छा करायची नाही किंवा इच्छा बाळगायची नाही, कारण त्यामधनं परत आपल्याला दुःख भेटतं. म्हणजे जेवढं आहे तेवढं जे आहे ते आपले, जे नाही ते उद्याचा दिवस आपण काही सांगू शकत नाही. आजचा दिवस जो व्यवस्थित गेला ते संपलं. उद्याच्या दिवसाची काळजी करायची नाही. म्हणजे जेवढं आहे तेवढं समाधान मानणं म्हणजे खूप छान आहे. त्याचं ते उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं बघा. परत हृदयाला स्पर्श करणे हे आलेलं आहे. काळजाला भिडलेलं आहे त्याचं ते उत्तर. जेवढं आहे तेवढ्यामध्ये समाधान मानणारा आम्ही माणसं आहोत हे ज्यावेळी शेखनं सांगितलं त्यावेळी तिच्या हृदयाला ते शब्द स्पर्श करून गेलेले आहेत. आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसा दुर्मिळ झालाय. दुर्मिळ म्हणजे कमी. दुर्मिळ म्हणजे या शब्दाचा अर्थ काय आहे? कमी. समाधानी माणूस या जगात दिसत नाही. कुठलं ना कुठलं तरी त्या माणसाच्या मनावर दडपण असतं, टेन्शन असतं. पण असं टेन्शन नसलेला माणूस म्हणजे शेख महम्मद अगदी समाधानी आहे म्हणतो. समाधान हा शब्द ऐकणं खूप दुर्मिळ झालेला आहे. हसणं सुद्धा माणसाला विकत घ्यावं लागत आहे. आत्ता या कालावधीत म्हणजे माणूस हसायला सुद्धा पैसे घ्यायला लागलेला आहे. म्हणजे हसण्याला सुद्धा पैसे पडायला लागलेले आहेत. म्हणजे माणसाच्यावर किती टेन्शन आलेलं आहे बघा, किती दडपण आलेलं आहे. आपण जसं वागू, जसं मानू तसं आपल्याला समाधान मिळणार आहे. म्हणून समाधान सुद्धा या जगामध्ये आता थोडं बघायला कमीच मिळालेलं आहे. जेवढं आपल्याला आपली इच्छा जास्त असते तेवढं आपले असमाधानता जास्त वाटते. आणि जेवढी आपली इच्छा कमी होते, मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे, काय पाहिजे, काय घेऊन जायचंय, मला पाहिजे, मला काय आहे, म्हणून यामध्ये असमाधान आहे. समाधान नाही
म्हणून मुलांनो हाय त्या गोष्टीमध्ये समाधान मानत चला, म्हणजे तुमचं जीवन सुखी समाधानी आनंदी होईल आणि तुम्ही छान पद्धतीनं जीवन जगा. असंच काही महिने लोटले म्हणजे झाले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला. असंच दिवस झालेले आहेत, शेखबद्दल जाणून घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे. शेखनं सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि असंच एका दिवशी काय झालेलं आहे, शेखचा फोन मॅडमना आलेला आहे. मॅडम, या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का? खेपेला म्हणजे वेळेला. खेपेला वेळेला. यावेळी मात्र तुम्ही मला चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का? ॲडव्हान्स म्हणजे पहिल्यांदा. ॲडव्हान्स म्हणजे पहिल्यांदा. महिना पूर्ण व्हायच्या आधी किंवा पेमेंट पूर्ण व्हायच्या आधी मला तुम्ही थोडेसे पैसे देऊ शकाल का? पहिल्यांदाच हा शेख मोहम्मद मॅडमांच्याकडे पैसे मागितलेला आहे. का बरं शेख? काही खास कारण? काय खास कारण आहे का शेख? होय मॅडम, जुबेदाला कॅन्सर झालाय. उद्या तिचं ऑपरेशन आहे. बघा केवढं मोठं दुःख त्याच्यावर कोसळलेलं आहे. अचानकपणे जुबेदाला कॅन्सर झालेला आहे आणि तातडीनं तिचं ऑपरेशन करण्याचं ठरवलेलं आहे आणि ते ऑपरेशन करण्यासाठी शेख जवळ पैसे नाहीत. ते पैसे मला उद्याच्या उद्या भरायचे आहेत. त्यामुळं तुम्ही मला ॲडव्हान्समध्ये पैसे देऊ शकाल का? मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला. बघा, जसं शेखचं सुद्धा मूर्तीवर विश्वास होता तसं लेखिकेचं सुद्धा शेख मोहम्मदवर विश्वास होता. हे विश्वास आपण निर्माण करावे लागतात. असं सहजासहजी कोण पैसे देऊ शकत नाहीत आपल्याला किंवा चेक देऊ शकत नाहीत. तसा विश्वास आपण निर्माण करावा लागतो आणि तोच विश्वास शेख मोहम्मदनंच लेखिकेच्या मनामध्ये निर्माण केलेला होता. त्यामुळं लेखिकेनं लगेच ताबडतोब चेक तयार केला आणि त्याच्या घरी पोहोचवला. पण त्याच्याबद्दल मनात विचार येऊन मन उदास झालं. त्याच्याबद्दल काय झालेलं आहे? मनात विचार आलेला आहे आणि मन उदास झालेलं आहे. त्या ऑपरेशनाचा खर्च भरपूर येणार होता. तर कॅन्सर म्हटल्यानंतर बघा ऑपरेशनाचा खर्च येणार होता. ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच खूप धावपळ चालू असणार. ती रक्कम गोळा करायला शेखला खूप धावपळ करावी लागणार. पण तरीही त्यानं माझ्याकडे पैसे मागितलेलं होतं. या ठिकाणी मुलांनो आज आपण थांबूया आणि पुढचा भाग पुढे बघूया.